मित्र हो, in last period you have studied about the redox reaction, reduction reaction and oxidation reaction. Now we'll discuss about the rust and corrosion. The first we consider rust is related to the only iron and corrosion is related to the iron as well as remaining all metals. हे लक्षात घ्या अगोदर सुरुवातीला. मग रस्ट एक्सप्लेन करत असताना फर्स्ट वी एक्सप्लेन द रस्ट विच इज explain with the help of the demonstration of the one experiment. First we take the 4 test tube. सुरुवातीला 4 टेस्ट ट्यूब घ्या. Then these 4 test tubes are placed on the test tube stand. नंतर त्या 4ही टेस्ट ट्यूब काय करायच्या टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवायच्या. In first test tube you can take the boiled water and pour the few amount of the oil on it. Oil is always located on its upper surface because the density of the oil is less than the density of the water. Due to this reason the oil is located on the surface of the boiled water. Boiled water याच्यासाठी करायचं आहे की ऑलरेडी एअर इज एक्झिस्ट इन द एअर ऑलरेडी एअर इज एक्झिस्ट इन द वॉटर. एअर ही वॉटरमध्ये असते परंतु आपल्याला वॉटरमध्ये एअर ठेवायची नाही आहे. मग त्यासाठी काय करायचं वॉटरला हीट प्रोव्हाइड करायची. वॉटरला हीट प्रोव्हाइड केली की त्याच्यामधली एअर रिमूव्ह होऊन जाईल म्हणजे नो ऑक्सिजन इज प्रेझेंट इनसाइड द वॉटर. म्हणजे हे करण्यासाठी आपण बॉइल्ड वॉटर घेतलेलं आहे. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये टेक द सॉल्ट सोल्युशन इन द सेकंड टेस्ट ट्यूब. सोल्युशन जरी असलं तरी ऑलरेडी एअर इज एक्झिस्ट इन इट दॅट मीन्स ऑक्सिजन इज एक्झिस्ट इन इट. थर्डमध्ये काय करा दी थर्ड टेस्ट ट्यूब इज एम्प्टी मीन्स ऑलरेडी द एअर इज एक्झिस्ट इन इट. अँड फोर्थ टेस्ट ट्यूबमध्ये यू कॅन टेक द अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड घ्या. अनहायड्रस मीन्स द सबस्टन्स विच ॲब्सॉर्ब द वॉटर फ्रॉम द एअर. असं जो काय असेल तो अनहायड्रस म्हणून आपण कॅल्शियम क्लोराईड वापरला आहे आणि त्याच्या अप्पर सरफेसवर एअर असेल. अँड देन वी ॲड द आयर्न नेल इन ईच टेस्ट ट्यूब. प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये काय करा एक एक लोखंडी खिळा टाका. आणि मग देन वी क्लोज द फोर्थ टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ द रबर कॉर्कच्या साह्याने फोर्थ टेस्ट ट्यूब एनक्लोज करा. आणि ही प्रोसेस 8-10 दिवसासाठी ठेवायची. व्हेन वी ऑब्झर्व आफ्टर द 8 or 10 days only you can observe that the nail जो iron nail is coated with the help of the reddish brown color in the second test tube. फक्त सेकंड टेस्ट ट्यूबमध्येच आपल्याला काय झालं असेल या नेलवर रेडिश ब्राऊन कलर आला असेल आणि दॅट इज नथिंग बट द रस्ट. मग फर्स्टमध्ये का आलेलं नाही आहे. फर्स्टमध्ये इथं वॉटर आहे पण ऑक्सिजन नाही आहे. सेकंडमध्ये ऑक्सिजनही आहे याच्यामध्ये आणि वॉटर पण आहे सोल्युशनमध्ये. थर्डमध्ये इथं फक्त एअर आहे. एअरमध्ये व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ द वॉटर वेपर आहे पण इट इज नॉट सफिशियंट फॉर द ऑक्सिडेशन ऑफ द आयर्न. अँड फोर्थमध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडने वॉटर व्हेपर काय केलेलं आहे ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे. फक्त एअर एक्झिस्ट आहे आणि ॲटमॉस्फिअरमधले याच्यामध्ये वॉटर व्हेपर येणार नाही बिकॉज इट लूज द कॉन्टॅक्ट बिटवीन दे. इथं ऑइल का घेतलं आहे कारण ऑइल लेअर लूज द कॉन्टॅक्ट बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड दिस बॉइल्ड वॉटर. ड्यू टू दिस रिझन नो एअर इज एक्झिस्ट इन इट. मग याच्यामध्ये थोडं याच्यामध्ये ऑक्सिजन येणारच नाही आहे. पण याच्यामध्ये मात्र सेकंडमध्ये मात्र देर इज द रेडिश ब्राऊन कलर इज लोकेटेड ऑन द नेल बिकॉज वॉटर अँड ऑक्सिजन इज प्रेझेंट इन इट इन दॅट सेकंड टेस्ट ट्यूब. अँड धिस वॉटर अँड ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द रस्ट प्रोसेस. मग या 3 प्रोसेसमध्ये याच्यामध्ये ऑक्सिजन नाही वॉटर आहे. याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये आहे आणि याच्यामध्ये तर वॉटर व्हेपर एक्झिस्ट नाही आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कोटेड झालेलं जे काही ब्राऊन रेडिश कलर आलेला असेल तो फक्त सेकंड टेस्ट ट्यूबमधल्याच नेलवर आलेला असेल अँड दॅट प्रोसेस इज नथिंग बट द रस्ट प्रोसेस. म्हणजे दॅट सॉल्ट सोल्युशन इन्क्रीज द रेट ऑफ द रस्ट प्रोसेस. ज्याच्यामध्ये सॉल्ट आहे तो रेट ऑफ द रस्ट प्रोसेस हा इन्क्रीज करतो. नेमकं रस्ट आपण हा शब्द का वापरतो आहे याच्यामध्ये की रस्ट प्रोसेसचं जे सांगितलेलं आहे ड्यू टू द इफेक्ट ऑफ द मॉइश्चर layer of the reddish brown color is deposited on the nail किंवा iron and that process is known as the rust. की जे काही डिपॉझिशन झालेलं आहे कोणाच्या इफेक्टमुळे मॉइश्चरच्या इफेक्टमुळे ड्यू टू द इफेक्ट ऑफ द मॉइश्चर द लेअर इज डिपॉझिटेड रेडिश कलर जो काय आहे रेडिश ब्राऊन लेअर is deposited on the nail, deposited on the iron and that process is known as the rust. त्याला आपण रस्ट म्हणतो पण ॲक्च्युअली हे फक्त डिपॉझिशनवरून आपल्याला रस्टची प्रोसेस क्लिअर झालेली नाही आहे.
मग नेमकं रस्ट प्रोसेस होते तरी कशासाठी? रस्ट प्रोसेस इज नॉट द सिम्पल प्रोसेस, नॉट द सिम्पल रिॲक्शन बिटवीन द ऑक्सिजन अँड आयर्न, अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द रस्ट इज Fe2O3.X molecule of H2O. This is the molecular formula of the rust. ऑक्सिडेशन ऑफ द रस्ट म्हटलं की Fe2O3, पण जर आपल्याला रस्ट हा शब्द उल्लेख केला तर तुम्हाला .XH2O, एक्स रिप्रेझेंट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द वॉटर, हे सांगावं लागेल त्याच्यामध्ये. मग नेमकं रस्ट म्हणजे रस्ट होती तरी प्रोसेस कशी? फर्स्ट वी कन्सिडर द एनी आयर्न प्लेट किंवा आयर्न नेल आपण जर कन्सिडर केला. इन द डिफरंट रिजन ऑफ द आयर्न द ॲनोड अँड कॅथोड आर फॉर्म्ड. जो काही दिलेला आपल्याला आयर्न आहे त्या आयर्नच्या डिफरंट रिजनमध्ये ॲनोड आणि कॅथोड हे फॉर्म झालेले असतात. मग नेमके फॉर्म कसे होतात की ॲट द ॲनोड रिजन सुरुवातीला Fe इज ऑक्सिडाइज्ड, आयर्न इज ऑक्सिडाइज्ड मीन्स शॉर्ट ऑक्सिडेशन प्रोसेस कसे होते? ऑक्सिडेशन नेमकं कशाला म्हणायचं? वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स लूज्ड इज नोन ॲज द ऑक्सिडेशन. मग नेमकं ॲनोडवर काय होतं की जे काही आयर्नचे ॲटम असतील ते आयर्नचे ॲटम काय करतात? इलेक्ट्रॉन लूज करतात. आणि वेन वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स लूज इज नोन ॲज द ऑक्सिडेशन. मग आयर्न इलेक्ट्रॉन लूज करतं हे कुठं होतं? ॲनोडवर होतं. आणि म्हणून मी इथं लिहिलं आहे की देर इज द फॉर्मेशन ऑफ द Fe2+ 2 इलेक्ट्रॉन लूज करतं याच्यामध्ये. इथं 2 इलेक्ट्रॉन लूज होतील. ही प्रोसेस कुठं होते? ॲनोडवर होते. ॲट द सेम टाईम कॅथोडवर काय होतं की इथं ऑक्सिजन इज रिड्यूस्ड. इथं ऑक्सिडाईजच्या ऐवजी इथं काय होतं? रिडक्शन होतं ऑक्सिजनचं. आपण रिडक्शन कशाला म्हणतो? रेडॉक्स रिॲक्शन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये सांगितले. रिडक्शन मीन्स वेन वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स गेन इज नोन ॲज द रिडक्शन. मग कॅथोडवर नेमकं काय होतं की ऑक्सिजनचं रिडक्शन होतं. रिडक्शन होतं म्हणजे काय करतो? बाहेरून इलेक्ट्रॉन घेतो. मग अशा वेळेस ऑक्सिजन गेन द 4 इलेक्ट्रॉन with the 4 hydrogen ion and there is the formation of the 2H2O water molecule is formed on the cathode. मग याच्यानंतर प्रोसेस काय होते की when the Fe2+ ions migrate from the anode and react with the water, म्हणजे ॲनोडवर Fe2+ आयन तयार झाली आणि कॅथोडवर वॉटर मॉलिक्यूल तयार झाले इथं. मग जेव्हा ॲनोडवरचे जे काय Fe2+ आयन काय होतात? मायग्रेट होतात, मूव्ह होतात आणि मग ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात? तर कॅथोडवर असणाऱ्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणजे Fe2+ आयन्स मायग्रेट फ्रॉम द ॲनोड अँड दे रिॲक्ट विथ द वॉटर. त्यावेळेस ते कोणावर रिॲक्ट होतात? वॉटरवर रिॲक्ट होतात. आणि मग देर इज द वॉटरबरोबर रिॲक्ट होत असताना ॲट द सेम टाईम दी Fe2+ इज ऑक्सिडाइज्ड इनटू द Fe3+. जेव्हा Fe2+ रिॲक्ट विथ द वॉटर होतं म्हणजे ॲक्वस होतं. ॲक्वस म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व होतं. डिझॉल्व होत असताना आणखी एक इलेक्ट्रॉन लूज करतो आणि इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर आपण म्हणतो Fe2+ इज ऑक्सिडाइज्ड इनटू वॉटर. आणि मग जर Fe2+ ऑक्सिडाइज्ड इनटू वॉटर ॲट द सेम टाईम दी Fe3+ आयन इज फॉर्म अँड 1 इलेक्ट्रॉन इज लूज. मग इथं आयनचे 3 आयन तयार झाले. पण दिस Fe3+ आयन्स अगेन रिॲक्ट विथ द मॉलिक्यूल ऑफ द वॉटर. मग हे Fe3+ आयन जे काय आहे वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं अँड अगेन Fe3+ आयन रिॲक्ट विथ द वॉटर अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ दी रेडिश ब्राऊन किंवा रेडिश कलर जे काय आहे रेडिश कलर इज डिपॉझिटेड ऑन द आयर्न दॅट इज नथिंग बट द Fe2O3.H2O. म्हणजे हे इथं Fe3+ आयन रिॲक्ट अगेन कोणाबरोबर होतं? वॉटरबरोबर. आणि वॉटरबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर देर इज द फॉर्मेशन ऑफ द Fe2O3.H2O अँड दॅट इज नथिंग बट द रस्ट. म्हणजे थिन लेअर ऑफ दी ब्राऊन कलर इज लोकेटेड दॅट इज नथिंग बट द हायड्रेटेड ऑक्साईड. कोणामुळे? हायड्रेटेड ऑक्साईड इज फॉर्म्ड फ्रॉम द Fe3+ आयन अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज द रस्ट. किंवा रस्टची जर आणखी डेफिनेशन सांगायची झाली असेल आपण तर असंही सांगता येईल की ड्यू टू द इफेक्ट ऑफ द मॉइश्चर. हो, वॉटर म्हणजेच मॉइश्चर आले. ड्यू टू द इफेक्ट ऑफ द मॉइश्चर रेडिश ब्राऊन लेअर इज डिपॉझिटेड ऑन द आयर्न. की या मॉइश्चरच्या इफेक्टमुळे आयर्नवर रेडिश ब्राऊन कलर काय होत असेल? डिपॉझिट होत असेल तर दॅट प्रोसेस इज नोन ॲज द रस्ट. अँड देन मग आता फक्त मेटलच्या बाबतीतच
आयर्नच्या बाबतीतच ही प्रोसेस होते का? द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द रस्ट इज Fe2O3.H2O. यू कॅन टेक द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द वॉटर हिअर. किती असू शकतात? मग आता फक्त रस्ट इज रिलेटेड टू द आपल्याला रस्ट जशी प्रोसेस ही आयर्नशी रिलेटेड आहे तशी इतर मेटल्स रिलेटेड विच इज रिलेटेड टू द करोजन. रस्ट इज ऑल्सो वी करोजन ड्यू टू द इफेक्ट ऑफ द मॉइश्चर अँड थिन लेअर इज डिपॉझिटेड ऑन द आयर्न अँड दॅट इज नोन ॲज द रस्ट. मग आता करोजन कशाला म्हणायचं की जसं इथं आयर्नची झीज होते तशी इतर मेटलची झीज होत नाही का? हो, तर इतर मेटलची झीज होते. जर आपण उघड्यावर एखादा कॉपरचा मेटल ठेवला तर त्याच्यानंतर वर लेअर झाला तर असं हिरवट असा कलर आलेला असतो. दॅट इज नथिंग बट द करोजन. मग करोजन कशाला म्हणायचं की करोजनमुळे काय होतं की एखादा ऑब्जेक्ट वीक होतो. हा कोणताही मी मेटल घेतलेला असेल आणि हा उघड्यावर जर ठेवला तर त्याच्यावर जी काही रिॲक्शन होईल ती एअरची होईल, त्याच्यानंतर वॉटर व्हेपरची होईल, त्याच्यानंतर कदापि ऑलरेडी ॲटमॉस्फिअरमध्ये ॲसिडिक झाल्यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये ॲसिड बी अवेलेबल आहे. म्हणजे इथं द स्लो प्रोसेस ऑफ द, ही काही फास्ट प्रोसेस होत नाही. द स्लो प्रोसेस ऑफ द डीके ऑर डिस्ट्रक्शन ऑफ द मेटल. जर एखाद्या मेटलची झीज जर होत असेल तर ती स्लोपने होते. मग आपण त्याला काय म्हणतो? द स्लो प्रोसेस ऑफ द डीके ऑर डिस्ट्रक्शन ऑफ द मेटल ड्यू टू द इफेक्ट ऑफ द एअर, वॉटर अँड द ॲसिड अँड इज नोन ॲज द करोजन. म्हणजे करोजन इज रिलेटेड टू द मेटल विथ आयर्न अँड रस्ट इज ओनली रिलेटेड टू द आयर्न. हा फरक आहे त्याच्यामध्ये. मग कोणत्याही मेटलची जी काय स्लोपणे झीज होत असेल तर ती झीज कोणामुळे होते? ड्यू टू द एअर, ड्यू टू द वॉटर वेपर अँड ड्यू टू द ॲसिड अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज द करोजन. तर त्या प्रोसेसला म्हणायचं करोजन. टू प्रिव्हेंट द करोजन द डिफरंट मेथड्स आर युज्ड. मग त्याच्यामध्ये पेंटिंग असेल किंवा त्याच्यानंतर कोटिंग असेल किंवा त्याच्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग असेल. विथ द हेल्प ऑफ धिस यू कॅन प्रोटेक्ट द मेटल्स फ्रॉम द करोजन. अँड टुडे यू स्टॉप हिअर.